90 ते 95,000 आळ्या आपल्या 7 फेडिंग खाऊन तिसऱ्या मोडवरती बसल्या ना आपण कोणतं पावडर टाकलं हे पण व्हिडिओच्या समोर सांगितलं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन। मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या 90 ते 95,000 आळ्यांनी 6 फेडिंग खाल्लेले आणि ते तिसऱ्या मोडवरती कधी बसणार, तर तुम्हाला हे पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो नेमकं त्यांचं सिच्युएशन कसं असतं। तर आता आजची आपण सकाळची त्यांच्यावर 7वी फीडिंग टाकलेली आणि आताच सिच्युएशनला तुम्ही बघू शकता काही आळ्यांचे जे हे मुंडके वरती म्हणजे या तिसऱ्या मोडवरती बसणार आहे। आता ओळखायचं कसं मोड कधी बसतो, तर त्यांचे जे मुंडके हे वरती होता आणि त्यांचे जे तोंड आहे ना एकदम बारीक पडतं आणि एकदम सायलेंटली पडत असतं त्या। पण त्यामध्ये विषय काय झाला, तर 100% आळ्या तिसऱ्या मोडवरती बसत नव्हत्या बरं, म्हणजे त्यांना नॉर्मल पाला टाकणे। आता तुम्ही बघू शकता 3:30 वाजलेले। आता ज्या मोडवरती आळ्या बसल्या ना त्या ठीक आहे बरं, पण ज्या आळ्या बसलेल्या ना त्यांना आणखी थोडा आपण नॉर्मली उगं कुठं पानं पाला टाकतोय। म्हणजे याचा विषय असा होईल की ज्या आळ्या पाला खाणार आहेत ना त्या पाला खात्याने आणि मोडवरती बसून जाईल, म्हणजे बसणारच रात्री, पण ज्या पाला खाणार त्यांसाठी आपण नॉर्मल पाला टाकलाय। आणि तुम्ही आजच्या आळीची साईज बघू शकता कशी, तर म्हणजे सरळ जरी म्हणलं तर 7 फेडिंग खाल्ल्यानंतर त्यांनी तिसऱ्या मोडवरती त्या सगळ्या आळ्या बसलेल्या। आता उठण कधी हे पण वातावरणावरती डिपेंड असतं, पण असं जर म्हटलं तर तो मोड असतो जवळपास 30 ते 35 घंट्याचा, पण ते वातावरण डिपेंड असतं बरं, लक्षात घ्या। बरं, एक मेन गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली बरं, आपण त्याच्यावरती कोणतं पावडर टाकलं होतं। आज आपण टाकलं त्याच्यावर विटकर विजेता सप्लिमेंट म्हणून। आणि जेव्हा आपला चौथा मोड बसना तेव्हा आपण हे विटकर विजेता डाव्या साईडचं आणि विटकर विजेता सप्लिमेंट हे अल्टरनेट एका दिवसाआड दररोज मारत असतो। म्हणजे त्याच्या मागून सगळं लिहिलेलं असतं आपण कधी कोणतं सगळं पावडर टाकायला पाहिजे म्हणून। आणि हा सगळं बघून तर घ्या, पण फॉलो पण करून घ्या मला।